इथं चालू होतं माझं स्वयंपाक म्हणजे काय विवांचा डबा बनवत होती. आणि इथं स्वयंपाक कशावर चालू आहे बघा, आज इंडक्शनवर स्वयंपाक सुरू आहे. याचं कारण आहे की गॅस संपला आहे, गॅस अजून भरून आणला नव्हता. मग चला म्हटलं आज ह्याच्यावरच करू. ह्याच्यावर पण सगळा स्वयंपाक तसा छान होतोय. फक्त भाकरीला जरा वेळ लागतोय. भाकरीला वेळ लागतोय म्हणजे काय, भाकरी पचत नाही, भाजत नाही लवकर. बाकीचं मात्र सगळं चांगलं होतंय आणि चपात्या पण किती छान होत आहेत बघा, फुगल्यात मस्तपैकी. आणि इंडक्शन आम्ही ह्याच्यासाठीच घेतलं होतं, कधीमध्ये गॅस संपला तर उपयोग येईल म्हणून. गॅस भरून आणूच तर चांगला उपयोग होतो ह्याचा. इथं मी डब्यासाठी बनवले चपाती आणि बेसनची पोळी. तर ही जी प्लेनवाली बेसनची पोळी आहे, तर देऊसाठी आहे. देऊ म्हणजे माझी मुलगी. ती तिखट खात नाही, त्याच्यामुळे तिला फक्त नमक आणि हळद टाकून बनवले. आणि नंतर मग विवांसाठी त्याच्यामध्ये लाल तिखट टाकले. तो पण काही कांदा वगैरे मिक्स केलेला खात नाही, त्याला पण प्लेनच लागते, पण ते तिखट खातो. विवानला शाळेत आणायला गेलते. मग येता येता पोरांनी वडूनच पाणीपुरीच्या गाड्याकडे घेऊन गेली. मग म्हटलं चला खाऊ घालून आणावं त्यांना. मग पाणीपुरी खाऊ घालून आणलं. माझी पाणीपुरी, विवांची मसालेपुरी आणि देवचे फक्त पुऱ्या शेव टाकून खाते ती. असं मस्तपैकी खाऊन आलो आम्ही. इथं मग संध्याकाळी विवांचा चालला होता अभ्यास. मला म्हणत होता मी वाचन करतो, तू व्हिडिओ कर आणि टीचरला पाठवायचं आहे. टीचरने व्हिडिओ करून पाठवायला सांगितलं आहे. आणि संध्याकाळच्या जेवणासाठी इथं बनवलेली मी खिचडी. खिचडी म्हणा, मसाले भात म्हणा, फोडणीचा भात म्हणा, काहीतरी म्हणा, सगळं सेमच असतं. आणि गरम गरम म्हटल्यावर कुठला पण पदार्थ चांगलाच लागतोय. काही पण असू द्या, भात असू द्या, भाजी